मोठ्याने विकास बाळू बनसोडे. कुठे राहतो? भांडुपला. हे काय काम करतोय तू? हे म्हणजे आमचं मार्केटिंगचं जॉब आहे. जस्ट आम्ही माहिती देतो याच्याबद्दल, म्हणजे कंपनीबद्दल, कंपनी कशी ट्रेड करते आणि वगैरे वगैरे. तर दिवसभर आम्ही म्हणजे सकाळी 10 ते आमचा संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जॉब आहे. म्हणजे आम्ही असं एरिया वाईज, म्हणजे स्लम एरिया आहे त्याच्या वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन हे लिफलेट वाटतो आणि परत त्यांना माहिती देणं असे कामं करतो. मग नंतर मग त्यांचे नंबर वगैरे गोळा करून त्यांना नंतर कॉल बॅक वगैरे करणं असं. ट्रॅव्हलिंगचे पैसे मिळतात का? हो, ट्रॅव्हलिंगचे. आणि पेमेंट किती मिळतं? पेमेंट 8.5 आहे. बरं, किती दिवस काम करायचं? मंथली. आठवड्यातले किती दिवस? नाही, सुट्टी नाही. संडेला सुट्टी फक्त. कॉलेज करतोय? हो, कॉलेजला. कुठे? युनिव्हर्सिटीमध्ये आता SY ची एक्झाम. आणि हे काम आता शिक्षण शिकतोय तरी पण हे काम का करतोय? म्हणजे सुट्टीतला वेळ कधी म्हणजे जाऊ नये म्हणून, आणि 4 पैसे मिळतात पण आपल्याला, त्यासाठी काम करतो. आणि आणखीन एक अनुभव पण मिळतो. आणखी अनुभव म्हणजे असं लोकांबरोबर माहिती म्हणजे बोलायला मिळतं वगैरे, त्यांचे म्हणजे लोक कसे आहेत वगैरे त्यांच्याबद्दल माहिती भेटते आणि शिकायला मित्र वगैरे असतं, म्हणजे एन्जॉय पण होतं कामामध्ये. राहतोस कुठे तू? भांडुपला. बरं, आणि तुला आता कोणता एरिया दिलाय? आता मला म्हणजे तसा एरिया आमचा ठाण्याला आमची ब्रांच आहे. मग ते नवीन ओपनिंग आहे म्हणून आम्ही तसं म्हणजे भांडूपमध्ये पण करू शकतो, मी कांजूरमध्ये विक्रोळीमध्ये पण करू शकतो. असं काय नाही, कोणता एरिया आम्हाला लिमिटेड नाही. कोणताही कस्टमर कुठेही आणू शकतो आम्ही. कोणत्या बँकेचं करतोय तू? हे कारवी फायनान्स म्हणून आहे, गोल्ड लोनचं, जसं मणिपुरम वगैरे आहे त्याच प्रकारे कारवी फायनान्स म्हणून. आता तू सकाळी बाहेर निघतो घरात, बरोबर? मग दुपारचं जेवण कुठे होतं? दुपारचं जेवण असतं हॉटेलमध्ये वगैरे, किंवा कुठे जागा भेटेल टिफिन आणतो घरून, मग जागा भेटेल तिथे आम्ही करतो. बाहेर जेवण परवडतं का? नाही, त्याचं जेवण परवडत नाही, म्हणून आम्ही टिफिन वगैरे तसा हे करतो. आणि कधी कधी मग सर लोक वगैरे ट्रीट वगैरे देतात, तर होऊ शकतं. आणखीन कसं वाटतं कॉलेज शिकता शिकता काम करणं? कसं वाटतं? बरं वाटतं, एक म्हणजे मनाला पण चांगलं वाटतं की बाबा आपण जे काम करतो, 1-4 पैसे कमवतो, घरची पण मदत होते, घरी पण मदत होते. त्यामुळे. किती जण आहेत घरी? घरी तसे म्हणजे मी 3 भाऊ आहेत आणि तो आहे मम्मी आणि पप्पा. बस. काय करतात? आता पप्पा तर PMC मध्ये जॉबला आहे, छोटा भाऊ आहे तो पोस्टामध्ये जॉबला आहे, आणि लहान भाऊ आता कॉलेजला आहे, आणि मम्मी घरी जाते. तुला आणखीन काही सांगायचंय का तुझ्यासारख्या तरुणांना? नाही, तसं काय नाही, म्हणजे आता तुमचा जो अमूल्य वेळ आहे तो असा बसून कुठे आपण पण बसतो, दिवसभर बसूनच असतो किंवा काही करतो, ते करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करा, कोणती तरी ऍक्टिव्हिटी करा, असं माझं म्हणणं. त्याने काय होईल? त्याने म्हणजे तुमचं जी लाईफ आहे ती आत्ता नाही तर पुढे तरी त्यांचा ज्याबद्दल म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो. आता तुम्ही 4 पैसे जोडून ठेवले तर ते फ्युचरमध्ये तुम्हाला उपयोगी येतील, किंवा जस्ट काही पण तुम्हाला इच्छा आहे काय करायची त्यासाठी मदत होईल. आता तुम्ही कॉलेज करताय, कोणता कोर्स करायसाठी तुम्हाला पैशाची गरज लागते, सर्वांना लागते, ते त्यासाठी मदत होऊ शकते. परत घरी फॅमिलीसाठी सर्व होऊ शकतो. आणि हा जॉब करता करता इतर इतक्या ठिकाणी फिरायला मिळतं. हो. मग कसं वाटतं तुला? बरं वाटतं. कॉलेजच्या वेळात आणि आताच्या वेळात काय वाटतं? कॉलेजच्या वेळी कसं कॉलेजमध्ये असतो तेव्हा कसं ग्रुप बरोबर फिरत असतो, तेव्हा काय एक एन्जॉय असतं. पण एक इथे काम करता करता फिरायला भेटतं तेव्हा बरं पण वाटतं. म्हणजे असं वाटत नाही की आपला टाइम वेस्ट चाललाय, आपण एक तर ऑन ड्युटी आहे आणि प्लस आपलं काम पण होतं आणि फिरणं पण होतं, त्यामुळे जरा बरं वाटतं. काय सांगायचं असं? नाही, थँक्यू.